पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टरला आहात ना, मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेकंड सेमिस्टरला M2 अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्टचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्याचे सोल्युशन आपण बघत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नाही त्यांनी ते व्हिडिओ अगोदर बघून घ्या, म्हणजे या व्हिडिओ सोबत तुमची चांगली लिंक लागेल. तर आपण जास्त वेळ वाया न घालवता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 13. An unbiased coin toss 5 times, find the probability of getting 3 heads. हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला आहे, प्रिव्हियस इयर पेपर मध्ये, आणि किती मार्क साठी आलेला आहे? 2 मार्क साठी आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 क्वेश्चन पेपरचे जे क्वेश्चन्स आणि त्याचे सोल्युशन्स बघत आहोत, राईट. तर पहिल्यांदा आपण 2 मार्कचे क्वेश्चन बघायलो, पुन्हा आपण 4 मार्कचे बघणार आहोत, आणि त्यानंतर आपण 6 मार्कचे प्रश्न बघणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न प्रिव्हियस इयर पेपर मध्ये आलेले प्रश्न आहेत, राईट. मग आता याचं सोल्युशन बघूया. बघा, ह्या ठिकाणी हा युनिट नंबर 5 चा क्वेश्चन आहे. युनिट नंबर 5 तुम्हाला प्रोबॅबिलिटी आहे, राईट. अँड अनबायस्ड कॉइन. कॉइन म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की पी ची व्हॅल्यू 1/2 असते, आणि क्यू चा फॉर्म्युला काय आपला? क्यू इक्वल्स टू 1 - 1/2. 1 - 1/2 म्हणजे किती रे? 1/2, राईट. 1 मधून अर्धा गेला, किती शिल्लक राहिला? अर्धा शिल्लक राहिला सर, राईट. त्यानंतर 5 टाइम्स कॉइन म्हणल्यानंतर पी ची व्हॅल्यू 1/2, क्यू ची व्हॅल्यू 1/2, एन ची व्हॅल्यू किती आहे? 5, राईट. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स. आर इक्वल्स टू 3. मग आपल्याला फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. मग काय फॉर्म्युला आहे आठवते का कुणाला? ज्यांना फॉर्म्युला आठवत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. काय फॉर्म्युला आहे? पी ऑफ आर इक्वल्स टू NCR P रेस टू R into Q raise to N minus R. Put value, get answer. We know the value of P, we know the value of R, we know the value of N, we know the value of C, we know the value of Q, right? C ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, Q ची व्हॅल्यू माहिती आहे, राईट. मग व्हॅल्यू पुट करा. N ची व्हॅल्यू किती आहे? 5CR. R ची व्हॅल्यू आहे 3. चला, P ची व्हॅल्यू सांगा. P ची व्हॅल्यू आहे 1/2 रेस टू R. R ची व्हॅल्यू किती आहे रे? 3. Q ची व्हॅल्यू किती आहे? Q ची व्हॅल्यू आहे 1/2 रेस टू N minus R, म्हणजे 5 minus R म्हणजे 3. मग याला तुम्ही बघा, हे जे आहे हे डायरेक्ट तुम्हाला कॅल्सी मध्ये टाकता येते. 5C3 1/2 रेस टू 3 1/2 रेस टू 5 minus 3, किंवा तुम्ही विदाउट कॅल्सी सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. मी करून दाखवतो तुम्हाला. 5 - 3 करायचं आणि आन्सर 2. 5 - 3 2, ठीक आहे. हे 1/2 म्हणजे 1 चा क्यूब 1 येईल, 2 चा क्यूब 8 येईल, राईट. आणि हे 1/2 5 - 3 2, राईट. मग therefore P of 3 equals to 5C2. 5C2 ला काय करता येते? 5 × 4 upon 2 × 1, राईट. हे 1/8, हे 1 1 चा स्क्वेअर 1च, 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे इथला 4 आणि हा 4 कॅन्सल झाला, राईट. म्हणजे 5 × 1 5, 5 × 1 5, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला? न्यूमरेटर मध्ये 5. 2 × 1 2, 2 × 8 16, राईट. 2 × 8 16, 5/16. दिस इज युअर फायनल आन्सर, राईट. अतिशय इझी प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला फायनल पेपर मध्ये हेच प्रश्न येऊ शकतात, किंवा जर एखादं प्रॉब्लेम थोडासा चेंज करून येऊ शकतो. म्हणजे आता तुम्हाला त्या ठिकाणी 5 टाइम्सच्या ऐवजी 10 टाइम्स, 8 टाइम्स, गेटिंग 3 हेडच्या ऐवजी 2 हेड 1 हेड असं येऊ शकते. हे नंबर चेंज झाला तर तुम्हाला डायरेक्ट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, राईट. फक्त या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला समजायला पाहिजे. तर हे तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. त्यासाठीच मी थोडंसं तुम्हाला पूर्ण बोर्ड दिसायला पाहिजे म्हणून साईडला झालेला आहे, राईट. चला नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 14, इव्हॅल्युएट सोल्युशन. बघा दिलेला क्वेश्चन इंटिग्रेशनचा आहे, म्हणून आपण I इक्वल्स टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 5x dx प्लस असल्यामुळं इंटिग्रेशन सेपरेट होते. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन 5x dx. ठीक आहे. आता राजांनो तुम्ही मला सांगा, या ठिकाणी आपल्याला दोन फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे आणि तिथे कोणकोणते फॉर्म्युले यूज होतात. ठीक आहे. हा कोण सांगेल? फर्स्ट फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा काय द्यायचं आन्सर. tan इनवर्स x प्लस c. चला सेकंड a रेज टू x dx. काय फॉर्म्युला आहे? a रेज टू x अपॉन log a प्लस c. राईट. या दोन फॉर्म्युल्याचा आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. चला याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येईल मग? अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला tan इनवर्स x प्लस बघा इथं a म्हणजे काय आहे? 5. a रेज टू x म्हणजे या ठिकाणी येईल 5 रेज टू x अपॉन log a. a ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 आहे म्हणून log 5 प्लस c. दिस इज युअर फायनल आन्सर. राईट. तर हे तुम्हाला मिळालं तुमचं फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस इयर मध्ये पेपर आलेले हे क्वेश्चन जे आहेत राईट ते आपण सॉल्व करत आहोत. तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्यामुळं हे तुमच्यासाठी IMP क्वेश्चन्स आहेत. राईट. हा सुद्धा प्रश्न 2 मार्कला आलेला होता. ठीक आहे. चला हे लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, इव्हॅल्युएट tan इनवर्स x. हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये 2 मार्क साठी आलेला होता. राईट. तुम्हाला सुद्धा जशाच तसा येऊ शकतो किंवा थोडंफार या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला चेंज करून येऊ शकतो. सोल्युशन I इक्वल्स टू tan इनवर्स x dx. आता तुम्हाला आठवते का? कोणाला आठवते? tan इनवर्स x चा फंडामेंटल आयडेंटिटी मध्ये ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला कोणाला आठवते रे? ठीक आहे. बघा ज्यांना आठवते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. tan इनवर्स x इक्वल्स टू sec इनवर्स x मायनस 1. राईट. sec इनवर्स x मायनस 1. मग आता या ठिकाणी व्हॅल्यू या फॉर्म्युल्याचा तुम्हाला यूज करायचा आहे. मग करा. tan इनवर्स x च्या ऐवजी काय ठेवणार? sec इनवर्स x मायनस 1 dx. मायनस असल्यामुळे या ठिकाणी मायनस असल्यामुळं इंटिग्रेशन सेपरेट होणार. राईट. इंटिग्रेशन सेपरेट करा. इंटिग्रेशन sec स्क्वेअर x dx मायनस इंटिग्रेशन 1 into dx. ठीक आहे. आता इथं आपल्याला ह्या ठिकाणी दोन इंटिग्रेशनच्या 2 फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. तर हे 2 फॉर्म्युले कोणकोणते यूज होतात सांगू शकते का कोणी? ठीक आहे. ज्यांना आठवत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. इंटिग्रेशन sec स्क्वेअर x dx. काय इंटिग्रेशन येते याचं? tan x प्लस c. आणि dx चं इंटिग्रेशन 1 into dx चं इंटिग्रेशन ऑलरेडी वी नो दॅट dx चं इंटिग्रेशन काय येते? x प्लस c. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर काय मिळेल याचं? बघा sec इनवर्स x dx चं इंटिग्रेशन tan x मायनस dx चं इंटिग्रेशन x प्लस c. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. राईट. ठीक आहे. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. तर या प्रश्नाचं जे सोल्युशन आहे, जे आन्सर आहे ते व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.
हा क्वेश्चन नंबर 16 इंटिग्रेशन 1 to 3 dx अपॉन 2x प्लस 11. हा कोणत्या युनिटचा म्हणजे जे टोटल तुम्हाला 5 युनिट आहेत M2 मध्ये त्याच्यापैकी कोणत्या युनिटचा आहे तर सेकंड युनिटचा आहे आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे 2 मार्कसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मधनं तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये बेनिफिट होणार आहे. राईट. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते जॉईन केलेलं नाही ते जॉईन करून घ्या. हे जे तुम्हाला मी शिकवतोय त्याचे PDF त्या ग्रुपमध्ये तुम्हाला येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा पेपर सॉल्व्ह करायचे आहेत आपल्या क्लासचे, ठीक आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासेसचे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जा, ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये M2 चा कोर्स आहे. तिथे जेवढे काही क्लास टेस्ट मी घेतलेले आहेत सर्व पेपर अपलोड केलेले आहेत फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. तिथनं पेपर तुम्हाला तिथं पेपर बघायला मिळेल आणि तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस M2 ची करू शकता आणि अशी प्रॅक्टिस करून तुम्ही M2 मध्ये 70 आउट ऑफ 70 किंवा 100 आउट ऑफ 100 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर आता जो दिलेला प्रश्न आहे तो जशाच तसा लिहून घ्या. पहिल्यांदा I इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 to 3 dx काय करूत आपण साईडला लिहून घेऊ 1 अपॉन 2x प्लस 11 इंटू dx. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला सांगा ह्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करायचा. तुम्हाला पहिल्या युनिटमध्ये असा एक फॉर्म्युला झालेला आहे. कोणता फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 अपॉन x dx. काय फॉर्म्युला होता log x प्लस c. राईट. मग आता ह्या ठिकाणी इंटिग्रेशन 1 अपॉन f ऑफ x dx हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे. काय येईल याचा log f ऑफ x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. राईट. पण आता इथं ह्या प्रॉब्लेम नुसार आपण फॉर्म्युला चेंज करायचा. इथं लिमिट दिलेली आहेत मग फॉर्म्युल्यात सुद्धा लिमिट घ्या a to b. राईट. मग इथे सुद्धा लिमिट पुट करा a to b. राईट. युनिट नंबर सेकंड मध्ये हे प्लस c येणार नाही. राईट. फक्त काय येईल या ठिकाणी ह्या ठिकाणी जर लिमिट दिलेलं असेल तर प्लस c येणार नाही. लिमिट जर दिलेलं नसेल तर प्लस c येईल. मग या फॉर्म्युल्याचा यूज इथे करायचा आहे. f ऑफ x म्हणजे 2x प्लस 11. हे जे f ऑफ x दिसतोय हा f ऑफ x आपल्या प्रॉब्लेम मध्ये किती आहे 2x प्लस 11. मग या फॉर्म्युल्याचा यूज करा आणि हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जर समजा 1 अपॉन f ऑफ x dx असेल 1 अपॉन f ऑफ x dx असेल तर काय लिहिता येते log f ऑफ x म्हणजे हे 2x प्लस 11 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x म्हणजे 2x प्लस 11 आणि हे लिमिट इथे ठेवायचं 1 to 3. ठीक आहे. मग ह्या 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येते 2 आणि 11 चा डेरिव्हेटिव्ह 0. राईट. म्हणजे हे log 2x प्लस 11 अपॉन 2. राईट. आणि हे 1 to 3. नेक्स्ट हे 1/2 बाहेर घ्या. 1/2 बाहेर घेतल्यानंतर काय शिल्लक राहते फक्त log 2x प्लस 11 हे 1 to 3. मग आता यामध्ये काय करायचं लिमिट पुट करायचं. पहिल्यांदा कोणता लिमिट पुट करायचा अप्पर लिमिट कशाच्या ठिकाणी x च्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इथे x आहे ते अप्पर लिमिट पुट करा मायनस 1 पुट करायचा म्हणजेच लोअर लिमिट. ह्या पूर्ण टर्म्स मध्ये ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं 1 पुट करायचं. चला मी तुम्हाला पुट करून दाखवतो फक्त लक्ष असू द्या इकडे. M2 मध्ये कोणाकोणाला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत ठीक आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत ठीक आहे त्यांना फक्त मॅथ मध्ये पास व्हायचं आहे का 55 ते 60 मार्क घ्यायचे आहेत का 70 आउट ऑफ 70 मार्क घ्यायचे आहेत पटापट कमेंट करून सांगा. ठीक आहे. म्हणजे मला सुद्धा समजते की तुम्हाला कोणत्या लेवलनं शिकवायचं. राईट. नेक्स्ट या ठिकाणी हे 1/2
1/2 log 2 एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार 3 प्लस 11 मायनस लॉग 2 एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार 1 प्लस 11 हे लिमिट आपण ह्याच्यामध्ये पुट केलो हे 1/2 हा लॉग बघा 2 × 3 6 6 प्लस 11 17 मायनस लॉग 2 × 1 2 2 प्लस 11 13 राईट। मग तुम्हाला लॉग m मायनस लॉग n चा फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला आहे लॉग m/n म्हणजे 7/2 लॉग m ची व्हॅल्यू किती आहे 17 n ची व्हॅल्यू किती आहे 13 हे मिळालं तुम्हाला फायनल आन्सर राईट। इथे वाटलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी मी फॉर्म्युला पण लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल कोणता फॉर्म्युला आपण यूज केलो। हा फॉर्म्युला M1 मध्ये फर्स्ट युनिट आहे लॉगॅरिथम तिथून हा फॉर्म्युला आपल्याला आपण लर्न केलेला आहे तिथला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे राईट। लॉग m मायनस लॉग n इक्वल्स टू लॉग m मायनस n राईट। या फॉर्म्युल्याचा इथं मी यूज केलेला आहे राईट। अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 मार्कचे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। मॅक्झिमम तुमच्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तुमच्या फ्रेंड्सचे त्या ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून तुम्हाला जसा बेनिफिट होतोय तसंच तुमच्या मित्रांना पण बेनिफिट व्हायला पाहिजे आणि त्यांना पण M2 मध्ये चांगले मार्क्स पडायला पाहिजे। तर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक टेलिग्राम ग्रुप लिंक त्यानंतर आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक तिन्ही लिंक दिलेली आहेत। व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। ऑनलाईन क्लासेसच्या ॲपच्या लिंकवरती क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करून घ्या जेणेकरून तिथं त्या ठिकाणी सुद्धा जे क्वेश्चन पेपर आहेत ते मी अपलोड केलेले आहेत त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।